Good afternoon, everyone. In that last lecture, I have seen that histamines. Now, this lecture, I have seen that topic drugs acting on blood. In that first, hematinics. Hematinics means that the drugs which increase the formation of RBCs are known as hematinics. The example of hematinics iron, folic acid, vitamin B12 अँड फेरस सल्फेट. आता हेमॅटिनिक्स म्हणजे काय तर RBCचं फॉर्मेशन करतं अशा ड्रगला हेमॅटिनिक्स असं म्हटलं जातं थोडक्यात. आता एक्झाम्पलमध्ये बघूया आपण फर्स्ट आयर्न. तर आयर्न म्हणजे काय थोडक्यात तर डिफिशियन्सी ऑफ ॲनिमिया. मग ह्यामध्ये काय काय सांगितलं आहे बघा. इट हॅज अ मेडिसिनल व्हॅल्यू इन द ट्रीटमेंट ऑफ ॲनिमिया. नेक्स्ट काय सांगितलं आहे आयर्न रिक्वायरमेंट आर ग्रेटली इन्क्रीज्ड ड्युरिंग ग्रोथ, प्रेग्नेन्सी, इन दॅट मेन्स्ट्रुएशन अँड लास्ट वन काय सांगितलं हिमोरेज कंडिशन. आता आयर्न रिक्वायरमेंट्स आर ग्रेटली इन्क्रीज्ड म्हणजे हे ग्रेटली इन्क्रीज्ड कधी कधी होतं आहे तर ड्युरिंग ग्रोथ, प्रेग्नेन्सी, मेन्स्ट्रुएशन अँड हिमोरेज कंडिशनमध्ये हे इन्क्रीज होते थोडक्यात. नेक्स्ट बघा काय सांगितलं इन आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया द आयर्न रिक्वायरमेंट इज अप टू 60 mg और मोर पर डे. म्हणजे ज्यावेळेस आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया mg डेली आहे. तर साईड इफेक्ट कोणते आहेत बघा. GIT इरिटेशन, नॉशिया, इपिगॅस्ट्रिक पेन्स, डायरिया. बघा युजेस ऑफ आयर्नमध्ये काय सांगितलं इन आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, इन हिमोरेज कंडिशन. नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ आयर्नमध्ये काय सांगितलं फेरस सल्फेट ड्रायड, नेक्स्ट फेरस ग्लुकोनेट, फेरस फ्युमॅरेट, फेरस सक्सिनेट, कोलॉइडल आयर्न, फेरस अमोनियम सिट्रेट, सोडियम आयर्न डिटेट. देन बघा आयर्न डेक्स्ट्रान इंजेक्शन अँड आयर्न सॉर्बिटॉल इंजेक्शन. तर हे सर्व प्रिपरेशन ऑफ आयर्नसाठी आपण यूज करणार आहोत. देन बघा आयर्न पॉयझनिंग म्हणजे काय तर इन्क्रीजेस द आयर्न लेवल. आलं लक्षात. म्हणजे आयर्न पॉयझनिंग मे रिझल्ट फ्रॉम इंजेक्शन ऑफ मोर दॅन 50 grams ऑफ आयर्न. म्हणजे इंजेक्शन ऑफ मोर दॅन 50 grams ऑफ आयर्न म्हणजे काय तर जास्त प्रमाणात आपण आयर्न घेतलं, इंजेक्शन केलं म्हणजे थोडक्यात खाल्लं, त्यामुळं आपल्याला आयर्न पॉयझनिंग झालं. त्यामध्ये साईन अँड सिम्पटम्स बघा ॲबडॉमिनल पेन, व्हॉमिटिंग, ॲसिडोसिस, कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्स, कोमा अँड फायनली डेथ. आणि लक्षात ट्रीटमेंटमध्ये बघा गॅस्ट्रिक लेवेज, देन अँटीडोट अँड फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट. देन हिमोस्टाल्सिसमध्ये बघा हिमोस्टाल्सिस म्हणजे काय तर द ओझिंग ऑफ ब्लड फ्रॉम द मिनिट ब्लड व्हेसल आर नोन ॲज हिमोस्टाल्सिस. डेफिनेशन काय सांगितले बघा द ड्रग्स विच आर यूज टू कंट्रोल द ओझिंग ऑफ ब्लड फ्रॉम द मिनिट ब्लड व्हेसल्स आर नोन ॲज हिमोस्टाल्सिस. आता ओझिंग ऑफ ब्लड म्हणजे तुम्हाला प्रश्न असतील ओझिंग ऑफ ब्लड म्हणजे काय तर इट अ स्लो अमाऊंट ऑफ ब्लड फ्लो इन दॅट एक्झाम्पल ऑफ वोंड. ज्यावेळेस तुम्हाला जखम झालेली असते त्यावेळेस एक स्लो अमाऊंटमध्ये ब्लड हे फ्लो होत असतं बरोबर. त्या कंडिशनमध्ये हे ड्रग थोडक्यात वापरले जातात. तर एक्झाम्पल बघू आपण थ्रोम्बिन एनएफ म्हणजे काय तर थ्रोम्बिन नॉर्मल फॅक्टर, देन थ्रोम्बोप्लास्टिन, फायब्रिनोजेन्स, ऑक्सिडायज्ड सेल्युलोज. देन आपण पाहूया अँटीकोॲग्युलंट्स म्हणजे काय तर द ड्रग विच प्रिव्हेंट कोॲग्युलेशन. म्हणजे तो ड्रग प्रिव्हेंट कोॲग्युलेशन करतोय. कोॲग्युलेशन म्हणजे काय तर कोॲग्युलेशन म्हणजे काय तर रक्त गोठणे अलग लक्षात तुमच्या ऑफ ब्लड आर कॉल्ड ॲज अँटीकोॲग्युलंट्स. त्याच ड्रगला अँटीकोॲग्युलंट्स असं म्हटलं जातं. क्लासिफिकेशनमध्ये बघा इन व्हिवो अँटीकोॲग्युलंट्स अँड इन व्हिट्रो अँटीकोॲग्युलंट्स. इन व्हिवोमध्ये 2 मेथड आहेत रॅपिड ॲक्टिंग आणि स्लो ॲक्टिंग. रॅपिड ॲक्टिंग ही पॅरेंट्रल आहे, स्लो ॲक्टिंग ही ओरल आहे. रॅपिड ॲक्टिंगमध्ये आपण हिपॅरिन अँड डेरिव्हेटिव्स यूज करणार आहे आणि स्लो ॲक्टिंगमध्ये वारफारिन अँड फेनिडायन यूज करणार आहे. नेक्स्ट बघा इन व्हिट्रो अँटीकोॲग्युलंट्समध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आणि सोडियम सिट्रेट आपण यूज करणार आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतो ओरल अँटीकोॲग्युलंट्स. ओरल अँटीकोॲग्युलंट्समध्ये
काय सांगितले, द ड्रग्स विच आर इफेक्टिव्ह बाय ओरल रूट ॲज अँटीकोॲग्युलंट आर नोन ॲज ओरल अँटीकोॲग्युलंट्स. म्हणजे काय तर सोपं आहे, जे ड्रग आपण ओरली घेणार आहे, ओरली म्हणजे तोंडाद्वारे, आलं लक्षात, ओरली रूट ॲज अँटीकोॲग्युलंट म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं तर ओरली अँटीकोॲग्युलंट म्हटलं जातं. आणि दे आर इफेक्टिव्ह, म्हणजे डेफिनेशनमध्ये तुम्हाला सांगितलं द ड्रग विच आर इफेक्टिव्ह बाय ओरल रूट, ते इफेक्टिव्ह आहेत ओरल रूटला ॲज अँटीकोॲग्युलंट आर नोन ॲज ओरल अँटीकोॲग्युलंट. देन आपण पाहूया, दे टेक अबाउट 36 to 48 hours फॉर अँटीकोॲग्युलंट इफेक्ट टू डेव्हलप, हेन्स कॉल्ड ॲज ओरल अँटीकोॲग्युलंट्स. देन बघूया, ओरल अँटीकोॲग्युलंट्स ॲक्ट बाय कम्प्लिटली अँटॅगोनायझिंग अँड ॲक्शन्स ऑफ व्हिटॅमिन के ॲज दे हॅव स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज, एक्झाम्पल वारफारिन अँड ॲसिनो क्युमारिन्स. आपण ओरल अँटीकोॲग्युलंट्स नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपण फर्स्ट ह्यामध्ये काय बघितलं तर हिमॅटिनिक्स बघितलं. हिमॅटिनिक्स म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ RBCs लक्षात घ्या. आयर्न म्हणजे काय तर डिफिशियन्सी ऑफ ॲनिमिया थोडक्यात इन दॅट. अँड नेक्स्ट आपण बघितलं आयर्न पॉयझनिंग म्हणजे काय तर इंजेक्शन ऑफ मोर दॅन 50 grams ऑफ आयर्न. अँड हिमोस्टॅटाल्सिस बघितलं. हिमोस्टॅल्सिस म्हणजे काय तर ओझिंग ऑफ ब्लड in small amount or minute blood vessels is known as hemostasis. Anticoagulants म्हणजे काय तर it prevents a coagulation of bloods. and oral anticoagulants म्हणजे the drug which are effective by oral route, म्हणजे ओरल रूटलाच हा ड्रग इफेक्टिव्ह असतात ॲज अँटीकोॲग्युलंट आर नोन ॲज ओरल अँटीकोॲग्युलंट्स. इन दॅट नेक्स्ट लेक्चर आय हॅव सीन दॅट वारफारिन. नाव आय विल स्टॉप हिअर. थँक्यू. अटेंडन्स कंपल्सरी आहे, सो सर्वांनी व्हिडिओ वॉच करा. वॉचनुसार अटेंडन्स लावली जाईल. थँक्यू.